राजकारणात एक म्हण आहे, जंग और प्यार में सब जायज है। पण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे चाललंय ते बघून युद्धात आणि निवडणुकीत सगळेच वार जायज आहेत असं म्हणावं लागेल। नवी मुंबईत सध्या जे राजकारण तापलंय तिथे कधी कोणाचा टांगा पलटी होईल आणि कोणाचे घोडे फरार होतील हे सांगता येत नाहीये। नवी मुंबई आशियातलं एक श्रीमंत आणि नियोजनबद्ध शहर, पण या शहराचा चाव्या कोणाकडे राहणार यावरून सध्या दोन दादा नेत्यांमध्ये असा काही सामना रंगलाय की बघणाऱ्यांचीही झोप उडाली। एका बाजूला आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे आणि दुसऱ्या बाजूला आहेत नवी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट मानले जाणारे भाजपचे आमदार गणेश नाईक। हे दोघेही महायुतीत एकाच बाजूला आहेत, सत्तेत वाटेकरी आहेत, पण नवी मुंबईत मात्र हे दोघे कट्टर दुश्मन असल्यासारखे एकमेकांवर तुटून पडलेत। विषय इतका पर्सनल झालाय की थेट राहुणाच्या अहंकारापासून ते मुलाला चोर म्हणण्यापर्यंत मजल गेलीये। नेमकं काय घडलंय नवी मुंबईत? एकनाथ शिंदेंना गणेश नाईकांनी थेट चॅलेंज का दिले? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई फाईलचा सविस्तर उलगडा करणार आहोत। नमस्कार, मी लीलाधर, तुम्ही पाहताय थोडक्यात। आता सर्वात आधी पाहूयात नवी मुंबईत युती का फिसकटली। राजकारण शेवटी आकड्यांचा खेळ असतो। नवी मुंबईत युती का होऊ शकली नाही किंवा भाजप आणि शिंदे गट एकत्र का लढत नाही, तर याचं उत्तर आहे मोठा भाऊ बनण्याची महत्त्वाकांक्षा। नवी मुंबई महानगरपालिकेत एकूण 111 नगरसेवक आहेत। सत्तेसाठी 57चा आकडा लागतो। गणेश नाईक सांगतात की शिंदे सेनेच्या नेत्यांनी जागा वाटपाच्या चर्चेत थेट 57 जागांची मागणी केली। 57 जागा मागणे याचा अर्थ काय? तर शिंदेंना नवी मुंबईत मोठा भाऊ व्हायचं होतं। त्यांना एक हाती सत्तेच्या चाव्या हव्या होत्या। पण इथे नाईकांनी त्यांचा 30 वर्षाचा इतिहास काढला। ते म्हणतात की गेली 30 वर्ष आम्ही या शहरात सत्तेत आहोत। ऐरोलीत मला 85,000 मतं आहेत। बेलापूरमध्ये आमची ताकद आहे। जिथे 85 ते 90% ताकद भाजपची आहे तिथे आम्ही तुम्हाला निम्म्या जागा कशा देणार? नाईकांचा हा सवाल लॉजिकल वाटतो। इतर पक्षातून नगरसेवक फोडून आपली ताकद वाढवल्याचा बनाव शिंदे करत आहेत असा नाईकांचा आरोप आहे आणि नवी मुंबईतले भाजपचे जुने कार्यकर्ते हे सहन करणार नाहीत, म्हणून ही युती तुटली। आता निवडणुकांचं बिगुल आता चांगलंच वाजलंय। प्रचार युद्धपातळीवर सुरू आहे, पण ठिणगी पडली होती एका बैठकीमुळे। ठाण्यात भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात एक बैठक झाली होती। या बैठकीत गणेश नाईक होते, भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी होते। तिथे बोलताना गणेश नाईकांनी कोणाचंही नाव न घेता एक बॉम्ब टाकला होता। ते म्हणाले, ठाणे महानगरपालिकेवर जर सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचे दहन करावेच लागेल। आता रावणाची उपमा कोणाला दिली होती हे वेगळं सांगायची गरज नाही। एकनाथ शिंदे यांचं होम ग्राउंड म्हणजे ठाणे आणि त्याच ठाण्यात बसून त्यांच्याच मित्रपक्षाचा एक बडा नेता म्हणतोय की अहंकाराचं दहन करावं लागेल। हा इशारा थेट आहे की आता नवी मुंबई असो किंवा ठाणे, गणेश नाईक शिंदेंना मोकळं रान देणार नाहीयेत। गणेश नाईकांनी आधी जनता दरबार लावून शिंदे गटाला आव्हान दिलं होतं, पण हे विधान म्हणजे युतीतल्या वादाची ठिणगी नसून वनवा पेटल्यासारखं होतं। गणेश नाईकांनी रावण आणि चोर म्हटल्यावर एकनाथ शिंदेही शांत बसत नाहीये। ते वेळोवेळी प्रचारादरम्यान नाईकांवर चांगलंच तोंडसुख घेत आहेत। शिंदे थेट मुद्द्यावर आले। ते म्हणाले की नगर विकास विभाग माझ्याकडे आहे, त्यामुळे नवी मुंबईच्या विकासाला 1 रुपयाही कमी पडू देणार नाही। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आम्ही जनतेचे सेवक आहोत, मालक नाही। शिंदेंचा रोख एकदम स्पष्ट होता। गेली अनेक वर्ष नवी मुंबईत जे स्वतःला मालक समजून वावरत आहेत त्यांचा कार्यकाळ आता संपलाय असं त्यांना सांगायचं होतं। शिंदेंनी फक्त टोलेबाजी नाही केली तर गंभीर आरोपही केले। ते म्हणाले, काहींनी विकासाचा अजेंडा राबवण्याऐवजी स्वतःच्या स्वार्थाचा अजेंडा राबवलाय आणि भ्रष्टाचार केलाय। अशा लोकांना आता पायउतार करा। इतकंच नाही तर निवडणुकीत होणाऱ्या दहशतीला आणि गुंडागिरीला खपवून घेणार नाही असा सज्जड दमही त्यांनी भरलाय। एकीकडे नाईकांवर टीका करताना शिंदेंनी नवी मुंबईकरांना गाजर नाही तर ठोस आश्वासनं दिली। झोपडपट्टी पुनर्विकास असो किंवा क्लस्टर योजना, हे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्याची गॅरंटी त्यांनी दिली। म्हणजेच तुम्ही फक्त मालकी हक्क गाजवलात, काम मात्र मीच करणार असा पॉवरफुल मेसेजही शिंदेंनी या रॅलीतून दिलाय। आता मुद्दा येतो तो कारभाराचा। सध्या नवी मुंबई महानगरपालिकेत लोकप्रतिनिधींची सत्ता नाहीये, तर गेली 5 वर्ष तिथे प्रशासक राजवट आहे आणि इथेच गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंची दुखरी नस पकडली आहे। शिंदे गटाकडून किंवा काही लोकांकडून वारंवार बोललं जात आहे की नवी मुंबई वरून दिसायला चांगली आहे, सुंदर आहे, पण आतून घाणेरडी आहे। म्हणजे काय? तर शहरात कचरा आहे, व्यवस्था नीट नाही। यावर नाईकांनी जो पलटवार केलाय तो ऐकण्यासारखा आहे। नाईक म्हणतायत, गेली 5 वर्ष पालिकेचा कारभार प्रशासक बघतायत। या काळात जे काही वाटोळं झालंय त्याला जबाबदार प्रशासकीय राजवट आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रशासकीय राजवटीचं नेतृत्व कोण करत होतं? राज्याचे नगरविकास मंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदेच। म्हणजे स्वतःच्याच खात्याच्या कारभारावर टीका करणाऱ्या शिंदेंना नाईकांनी असा आरसा दाखवलाय। नाईक म्हणतात, ज्या खात्याचे तुम्ही बॉस आहात त्या खात्याच्या कामाला तुम्हीच नावं ठेवताय। हे तर असं झालं की बापानेच आपल्या मुलाला चोर म्हणावं। किती साध्या शब्दात पण किती जिव्हारी लागणारा टोला होता हा। नाईकांचा मुद्दा सरळ आहे, जर शहर घाणेरडं झालंय तर त्याला जबाबदार तुम्ही आणि तुमचं नगरविकास खातं आहे, आम्ही नाही।
2026ची निवडणूक ही नायकांसाठी आत्तापर्यंतची सर्वात कठीण परीक्षा ठरणार आहे। यावेळी त्यांच्यासमोर केवळ विरोधकांचंच नाही तर आपल्याच पक्षातील नेत्यांचं आणि सत्तेतील मित्रपक्षांचं एक मोठं आव्हान उभं टाकलंय। नवी मुंबईत भाजप सध्या 110 जागांवर लढत असली तरी पक्षांतर्गत गटबाजीने या संपूर्ण गणिताची दाणादाण उडवून दिली आहे। या वादाचा सर्वात मोठा केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे उमेदवारी अर्जांचे वाटप, त्यावरील एबी फॉर्मचा घोळ। नवी मुंबई भाजपमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गणेश नाईक गट आणि आमदार मंदा म्हात्रे गट असे दोन स्पष्ट गट पडलेले आहेत। यावेळी तिकीट वाटपात गणेश नाईक यांचा वर चष्मा दिसल्याचं स्पष्ट आहे। मंदा म्हात्रे यांनी आपल्या प्रभाव क्षेत्रातील म्हणजे बेलापूर भागातील 13 समर्थकांसाठी उमेदवारी मागितली होती, पण भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांनी कोरे एबी फॉर्म देऊन ऐनवेळी सह्या करण्यास टाळाटाळ केल्याचा गंभीर आरोप मंदा म्हात्रे यांनी केलाय। सह्या करण्याच्या वेळी जिल्हाध्यक्ष गायब झाले आणि शेवटी केवळ 4 जणांना उमेदवारी देण्यात आली, ती सुद्धा अशा ठिकाणी जिथे विरोधक अत्यंत प्रबळ आहेत। यामुळे संतापलेल्या मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक आणि त्यांचे कुटुंबीय नवी मुंबईत मनमानी करत असल्याचा घणाघाती आरोप केलाय। नाईक यांनी 111 जागा जिंकून दाखवाव्याच असे खुले आव्हान देऊन त्यांनी भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आणली आहे। आता महानगरपालिका निवडणुकीत शिंदे सेनेने नवी मुंबई नवे सरकार अशी घोषणा देत स्वतंत्रपणे 106 जागांवर उमेदवार उभे केलेत। युतीसाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली, पण गणेश नाईक यांनी दिलेला फॉर्म्युला शिंदे सेनेला मान्य नव्हता। त्यामुळे मुंबई ठाण्यात एकत्र असलेले हे मित्रपक्ष नवी मुंबईत मात्र एकमेकांचे कट्टर शत्रू बनलेत। या निवडणुकीत केवळ भाजप आणि शिंदे सेनाच नाही तर इतर पक्षही पूर्ण ताकदीने उतरले आहेत। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी इथे आघाडी केली आहे। त्यांनी नाईकांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारावर आणि वाढत्या समस्यांवर बोट ठेवलंय। उद्धव ठाकरेंची शिवसेना 56 जागांवर लढत असून त्यांनी वाहतूक कोंडी, पार्किंगचा अभाव आणि वाढते हवा प्रदूषण या मुद्द्यांवर नायकांना घेरले। अजित पवारांची राष्ट्रवादी 26 जागांवर तर मनसे सुद्धा 26 जागांवर स्वतंत्रपणे नशीब आजमावत आहे। आता प्रश्न हा आहे की भाजपमधील अंतर्गत फूट आणि शिंदेंची आक्रमक चाल या चक्रव्यूहात गणेश नाईक आपला गड राखू शकतील का, की एकनाथ शिंदे नवी मुंबईचे नवीन बॉस बनतील? कारण शेवटी राजकारणात बापाने मुलाला काही म्हटलं किंवा रावणाचा अहंकार काढला तरी मतपेटीत काय पडतं यावरच सिकंदर कोण हे ठरतं। तुम्हाला काय वाटतं? नवी मुंबईत गणेश नाईकांचा करिश्मा पुन्हा चालेल की एकनाथ शिंदे गेम चेंजर ठरतील? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी थोडक्यात चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।